नमस्कार. मी किलचे विजयकुमार दगडोआप्पा, सहशिक्षक, ईश्वर माध्यमिक विद्यालय, सावरगाव थोर, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर. आजचा आपला टॉपिक आहे सरफेस एरिया ऑफ सॉलिड्स. आपणाला माहिती आहे आपल्या सिलेबसमध्ये क्यूब, क्यूबॉइड, सिलेंडर, कोन, स्फिअर अँड आल्सो फ्रस्टम अशा वेगवेगळ्या पद्धतीचे सॉलिड्स आपण अभ्यासासाठी घेतलेले आहेत. कोणत्याही सॉलिड शेपचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करण्यापूर्वी आपणाला त्या सॉलिडचं नेट कसं असू शकतं ही कल्पना असणंही गरजेचं आहे. आणि नेट ऑफ सॉलिड्स हे लक्षात आल्यानंतर आपणाला त्याचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा आहे किंवा सरफेस एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा हे लक्षात येईल. तर या ठिकाणी आपण एक व्हिडिओ पाहू. By dissect, I mean that we will open the cube up along its edges. And what will we get if we open it up? Let's see. We can open the top face first. This looks like a box with its top face open. Then we can open the green face in the front. Then we drop the orange and the blue faces on the right. The faces that remain are the face to the left and the face behind. Next, we can drop the left face to the left, and then we drop the only remaining face behind. Now we have completely opened up the cube along its edges to get a two-dimensional shape like this. But what is this? What is it called? This is called the net of the solid. In this case, it's the net of a cube. A net is a diagram which shows what the solid will look like when it is opened along its edges and laid flat. The net, as we can see, is clearly two-dimensional. If we look at it from the top, it will look like this. The तर पहा, आपण नेट ऑफ क्यूब पाहिल्यानंतर आपल्याला कल्पना आली असेल की कोणताही सॉलिड हा ज्यावेळी आपण त्याचं नेट काढतो त्यावेळी तो 2 डायमेन्शन्स मध्ये जातो. आणि या जर नेटचा एरिया आपण कॅल्क्युलेट केला तर आपणाला या क्यूबचा पूर्णपणे एरिया मिळणार आहे. मग आपण एका एका फिगरवर या ठिकाणी आता चर्चा करू. तर या ठिकाणी पहा, क्यूबॉइडच्या बाबतीमध्ये आपणाला तो क्यूबॉइड कसा तयार होतो. आपण जर रेक्टँगल एकावर एक ठेवले तर क्यूबॉइड फॉर्म होतो. ही फक्त एक क्यूबॉइड कसा तयार होतो, हाऊ टू कन्वर्ट एनी फिगर फ्रॉम 2 डायमेन्शन टू 3 डायमेन्शन. एखादी फिगर 2 डायमेन्शन मधून 3 डायमेन्शन मध्ये कशी जाते, रेग्युलर फिगर. त्याच्यासाठी आपण या ठिकाणी हे दाखवलेले. आता या ठिकाणी या क्यूबॉइड मध्ये एल जर त्याची लेंथ असेल, बी विड्थ और ब्रेड्थ असेल अँड एच इज हाईट असेल. तर या ठिकाणी या क्यूबॉइडचा सरफेस एरिया किंवा इष्टिका चितीचे पृष्ठफळ आपण कसं काढणार आहोत. तर या ठिकाणी पहा, त्याचं नेट जर पाहिलं तर अशा पद्धतीनं दिसेल. आता एल लेंथ ऑफ क्यूबॉइड, बी इज अ ब्रेड्थ ऑफ क्यूबॉइड अँड एच इज अ हाईट ऑफ क्यूबॉइड. आता या क्यूबॉइडचा एरिया कॅल्क्युलेट करत असताना आपण हाऊ मेनी फेसेस आर देअर, त्या ठिकाणी किती पृष्ठ आहेत, 6 फेसेस. आता फ्रंट फेसचा जर आपण एरिया कॅल्क्युलेट केला तर तो एल इंटू एच मिळेल और एच एल मिळेल. हाईट इंटू बेस और लेंथ इंटू ब्रेड्थ, एरिया ऑफ रेक्टँगल हा फॉर्म्युला आपण प्रत्येक पृष्ठाला जर वापरला तर या ठिकाणी 2HL फ्रंट आणि बॅक हा लॅटरलचा जो काही सरफेस आहे
किंवा फेस आहे त्याचा सरफेस एरिया काय असेल, BH असेल. मग हा BH, हा BH, 2BH. आपण सुरुवातीला फ्रंटचा पाहिलेला होता, तो किती मिळाला आपणाला, L × H LH. आणि हा बॉटम आणि टॉप चे जे काही सरफेसेस आहेत यांचा जर एरिया कॅल्क्युलेट केला तर तो LB मिळेल. मीन्स 2LB प्लस 2BH प्लस 2HL. म्हणजे हा फॉर्म्युला कशाचा मिळणार आहे आपणाला, टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. टोटल सरफेस ऑफ क्यूबॉइड इज इक्वल टू 2LB प्लस 2BH प्लस 2HL. या ठिकाणी 2 कॉमन घेतलेला आहे. यानंतर प्रश्न येतो तो आहे लॅटरल सरफेस एरिया. फक्त आपणाला त्या इष्टिका चितीचं उभं पृष्ठफळ काढायचंय, 4 फेसेस ओनली. आता तो लॅटरल सरफेस एरिया काय असेल, मग 2BH × 2HL. सी इन फिगर. त्या आकृतीमध्ये पहा की समजा समोरच्या सरफेसचा जर एरिया काढला, समोरच्या फेसचा जर एरिया आपण घेतला तर तो काय मिळणार आहे, LH. म्हणजे 2LH और HL. आणि हे जे लॅटरल फेसेस आहेत हे BH मीन्स 2BH, 2 फेसेस. सो in this way we calculate the surface area of cuboid. आता हाच फॉर्म्युला जो आहे लॅटरल सरफेस एरियाचा, याला काय आपल्याला वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिता येईल का, हे पहा. या ठिकाणी मी 2H कॉमन घेतलं, 2L प्लस 2B. व्हॉट इज 2L प्लस 2B? 2L प्लस 2B इज अ पेरिमीटर ऑफ बेस. ही बेसची पेरिमीटर आहे, तळाची परिमिती आहे. अँड H इज अ हाईट ऑफ क्यूबॉइड. मग आपण लॅटरल सरफेस एरिया असा लिहू शकतो का, लॅटरल सरफेस एरिया इज इक्वल टू पेरिमीटर ऑफ बेस इंटू हाईट. तर या पद्धतीनं आपण टोटल सरफेस एरिया, लॅटरल सरफेस एरिया हा क्यूबॉइडचा कॅल्क्युलेट करू शकतो. यानंतर क्यूबच्या बाबतीमध्ये आपल्याला जास्त काही बोलण्याची आवश्यकता नाही. आता या ठिकाणी आपण ज्या काही फिगर आहेत या क्यूबमध्ये L, B and H या तिन्ही व्हॅल्यू सेम असतात. ईच फेस ऑफ क्यूब इज स्क्वेअर. तो काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. मग एका स्क्वेअरचा एरिया किती असणार आहे, साइड स्क्वेअर. हाऊ मेनी फेसेस, 6 फेसेस. सो टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू 6 इंटू साइड स्क्वेअर. आता या ठिकाणी साइडला तुम्ही ए म्हणा, L म्हणा, काही फरक पडणार नाही. 6L स्क्वेअर, 6S स्क्वेअर, 6A स्क्वेअर, 6 इंटू साइड स्क्वेअर. आता याच्या बाबतीमध्ये इन केस ऑफ क्यूब व्हॉट विल बी दी लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया काय असू शकतो, मग 4 इंटू L स्क्वेअर, 4 इंटू L स्क्वेअर, 4 इंटू साइड स्क्वेअर हा असेल. आता हे लक्षात आल्यानंतर पुढची जी काय आपल्याला फिगर किंवा शेप पाहायचा आहे तो आहे सिलेंडर. आता सिलेंडर पाहण्यापूर्वी नेट ऑफ सिलेंडर, नेट ऑफ राईट सर्क्युलर सिलेंडर कसं आहे पहा. आता या ठिकाणी पहा आपण नेट ऑफ सिलेंडर पाहत आहोत. नेमका एखादा सिलेंडर तयार करत असताना किंवा तयार होत असताना किंवा त्याचं नेट आपण जर काढलं तर त्यामध्ये कोणकोणते फेसेस मिळतात. त्या ठिकाणी 2 सर्कल्स अँड 1 रेक्टँगल अशा प्रकारच्या 2 डायमेन्शनल शेप्स आपल्याला या ठिकाणी मिळत असतात. तर या ठिकाणी पहा
राईट सर्क्युलर सिलेंडर मध्ये आता आपण नेट पाहिलं, त्याच्यामध्ये हा जो कर्व्ड सरफेस आहे सिलेंडरचा तो कोणत्या आकाराचा असेल, तो रेक्टँगल असेल. मग आपणाला माहिती, आता त्याचं जर कन्व्हर्शन आपण रेक्टँगल मध्ये केलं तर एच ही त्या सिलेंडरची हाईट आहे अँड एल इज सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. या सिलेंडरचा किंवा त्याच्या बेसचा जेवढा सर्कम्फरन्स असेल ती किंमत म्हणजे आपली एल असेल. द व्हॅल्यू ऑफ एल इज सर्कम्फरन्स ऑफ बेस. बेसच्या सर्कम्फरन्स एवढी असेल म्हणजे ती 2πr असेल. सो एरिया ऑफ कर्व्ड सरफेस इज 2πr इंटू एच. म्हणून त्या वृत्तचितीचा किंवा वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर काय सांगता येईल आपणाला, 2πr गुणिले एच असं सांगता येईल. म्हणून या ठिकाणी पहा, आर जर रेडियस ऑफ बेस असेल, एच हाईट ऑर लेंथ ऑफ सिलेंडर असेल, तर आपण कर्व्ड सरफेस एरिया ऑफ बेस हा πr स्क्वेअर असेल. ठीक आहे. आणि एरिया ऑफ टॉप ऑल्सो πr स्क्वेअर, एरिया ऑफ सर्कल. आणि कर्व्ड सरफेस एरिया काय सांगितला आपण, तो 2πr सांगितला. हा कसा सांगितलाय पहा, ही जी एल आहे ही एल म्हणजे काय आहे, एल इज अ सर्कम्फरन्स ऑफ बेस. बेसचा सर्कम्फरन्स आहे. तुम्ही प्रत्यक्ष कृती पहा करून, त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हा एल काय असेल, तर त्या सिलेंडरचा सर्कम्फरन्स असेल, सर्कम्फरन्स ऑफ बेस असेल. आणि ही हाईट मग रेक्टँगलच्या एरियानुसार आपण 2πr इंटू एच, लांबी गुणिले रुंदी, या सूत्राचा वापर करून आपण या ठिकाणी त्याचा एरिया कॅल्क्युलेट केलेला. या दोघांची बेरीज केली तर आपल्याला राईट सर्क्युलर सिलेंडरचा टोटल एरिया मिळेल. टोटल सरफेस एरिया इज इक्वल टू 2πr स्क्वेअर. या ठिकाणी 2πr स्क्वेअर का, हाऊ मेनी सर्कल्स आर देअर, 2 सर्कल्स आर देअर. सो एरिया ऑफ 2 सर्कल्स इज 2πr स्क्वेअर प्लस एरिया ऑफ कर्व्ड सरफेस एरिया 2πr h. वी गेट 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. तर या पद्धतीने आपण राईट सर्क्युलर सिलेंडरचा एरिया काढू शकतो. आता यानंतर आपण जर हॉलो सिलेंडर घेतलं तर त्यावेळी त्याचा एरिया कसा कॅल्क्युलेट करायचा, हा भाग थोडा लक्षात ठेवा. हा आपण ऍप्लिकेशन ऑफ सरफेस एरिया ऑफ सिलेंडर, ज्याला सरफेस एरिया ऑफ सिलेंडर लक्षात आलंय त्याला हेही लक्षात येईल, काय अडचण नाही. आता या ठिकाणी पहा की आर जर ही इंटरनल रेडियस असेल आणि कॅपिटल आर ही एक्सटर्नल रेडियस असेल, या ठिकाणी फक्त कर्व्ड सरफेस एरियाच मिळणार आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हे जे टॉप आणि बेस आहे या ठिकाणी एरिया ऑफ रिंग काढावा लागेल आपल्याला. एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल म्हणजे या रिंगचा एरिया मिळेल आपल्याला. आणि तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया माहिती, आता कर्व्ड सरफेस एरिया ऑफ एक्सटर्नल सिलेंडर काय मिळणार आहे. आता या ठिकाणी पहा, एरिया ऑफ ईच एंड, या दोन्ही बेस आणि टॉपचा जो काही एरिया आहे या रिंगचा तो काय असणार आहे. आपण आउटर सर्कलचा एरिया घेतला तर पाय इंटू कॅपिटल आर स्क्वेअर आणि इनर सर्कलचा एरिया घेतला तर पाय इंटू स्मॉल आर स्क्वेअर. पाय कॉमन घ्या, पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. हा एरिया कशाचा मिळाला आहे, फक्त या रिंगचा मिळाला. टॉप आणि फक्त टॉपच्याच काढला आपण. याला जर 2 न मल्टिप्लाय केलं तर दोन्ही रिंगचा एरिया मिळणार. त्याला पुढे आपण 2 न मल्टिप्लाय करून घेऊ. त्यानंतर कर्व्ड सरफेस एरिया ऑफ द हॉलो सिलेंडर, हा कर्व्ड सरफेस एरिया. मग आपण एक्सटर्नल रेडियस जर गृहीत धरून काढलं तर हा बाहेरचा सरफेस एरिया काय मिळणार आहे. मग आउटर सरफेस एरिया प्लस इनर सरफेस एरिया.
आता या दोघांची बेरीज करावी लागणार. या ठिकाणी वजाबाकी नाही. या ठिकाणी लक्षात ठेवा, या ठिकाणी आपण सबट्रॅक्शन का केलेलं होतं, तर या ठिकाणी आपणाला याला जर 2 डायमेन्शन मध्ये घेतलं तर अशा पद्धतीचे एरिया ऑफ सर्कल वरचे एक्झाम्पल्स आपण पाहिलेले. मग आउटर सरफेस एरिया काय असणार आहे? तो आउटर सरफेस एरिया 2πr इंटू कॅपिटल एच, कॅपिटल आर. आता या ठिकाणी रेडियस आपल्याला कॅपिटल आर घेऊन त्याचा कर्व्ड सरफेस एरिया काढावा लागेल. हा आउटर झाला. आता इनर सरफेस एरिया काय असू शकतोय, तर इनर रेडियस आर मीन्स हे जे तुम्हाला आतून एक सिलेंडर दिसतंय त्याचा सरफेस एरिया काय असेल, कर्व्ड सरफेस एरिया तो 2πrh. फॉर्म्युला एकच आहे, फक्त आपण रेडियस कॅपिटल आर स्मॉल आर म्हणलेलं आहे. मग याच्यामध्ये जर आपण 2πh कॉमन घेतलं तर आपणाला मिळणार आहे कर्व्ड सरफेस एरिया ऑफ हॉलो सिलेंडर इज इक्वल टू 2πh इन ब्रॅकेट आर प्लस आर. आता या दोघांची जर बेरीज केली तर तो त्या हॉलो सिलेंडरचा काय मिळणार आहे तुम्हाला, टोटल सरफेस एरिया मिळणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ द हॉलो सिलेंडर इज इक्वल टू कर्व्ड सरफेस एरिया प्लस 2 इंटू एरिया ऑफ बेस रिंग. या ठिकाणी आपण प्रत्येक एंडचा एरिया म्हणजे एका रिंगचा एरिया घेतलेला होता. आउटर सर्कल, एरिया ऑफ आउटर सर्कल मायनस एरिया ऑफ इनर सर्कल. मग आता याला 2 न तुम्हाला मल्टिप्लाय करावं लागेल. या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरिया टोटल मिळाला आहे आपल्याला या ठिकाणी इनर आणि आउटर. मग तो मिळेल 2πrh इन ब्रॅकेट आर प्लस एच प्लस 2 इंटू पाय इन ब्रॅकेट आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर. आणि याला जर सिम्प्लिफाय केलं तर तुम्हाला 2π इन ब्रॅकेट आर प्लस आर इन सेकंड ब्रॅकेट एच प्लस आर मायनस आर हा आपणाला हॉलो सिलेंडरचा सरफेस एरिया मिळणार. तर थोडं हे प्रत्यक्ष आपण करून पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं हॉलो सिलेंडरचा एरिया आपण कसा घ्यायचो. असं कुठलं सूत्र न वापरता आपण डायरेक्टली सोडवतो, कारण अप्लाय करतो आपण सरफेस एरिया ऑफ सिलेंडर. ही कन्सेप्ट या ठिकाणी अप्लाय करून आपण अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स सोडवत असतो. परंतु आपण डायरेक्ट फॉर्म्युलाच जर डिराईव्ह करायचा प्रयत्न केला तर आपल्याला फॉर्म्युला अशा पद्धतीचा मिळू शकतो. आता यानंतर नेट ऑफ कोन पाहण्यापूर्वी नेट ऑफ कोन या ठिकाणी थोडक्यात पहा. तर या ठिकाणी पहा सरफेस एरिया ऑफ कोन. आता नेट ऑफ कोन आपण थोडी आकृती त्या ठिकाणी डिस्प्ले झालेली होती, या ठिकाणी पाहूत आपण नेट ऑफ कोन कसा असतं. तर या ठिकाणी पहा, जर याचा आपण कर्व्ड सरफेस एरिया काढला तर तो एक सेक्टर मिळणार आहे. तो काय मिळणार आहे, एक सेक्टर मिळणार आहे. आणि त्याचा बेस हा काय मिळणार आहे, सर्कल मिळणार आहे. या ठिकाणी कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन, हा जो कर्व्ड सरफेस एरिया आहे हा एक सेक्टर मिळतो. याला डिवाइड इंटू ट्रँगल्स, ट्रँगल्स मध्ये त्याला जर डिवाइड केलं तर प्रत्येक ट्रँगलचा बेस हा समजा आपण B1, B2, B3 असा अतिशय लहान बेस घेतला त्याचा. आणि त्याची हाईट म्हणजे काय असणार आहे, हाईट म्हणजे त्याची रेडियस असणार आहे त्या सेक्टरची. मग कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन आपल्याला काय लिहिता येईल. आता या इन सेकंड फिगर द एरिया ऑफ ईच ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. या ठिकाणी 1/2 पाहिजे, 1/2 पाहिजे या ठिकाणी. हियर B1, B2, B3 are bases of triangle and L will be a height of each triangle. आता इथं L म्हणलंय आपण, स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट म्हणजे त्या सेक्टरची रेडियस असणार आहे खरं तर. मग ठीक आहे, त्याला आपण L म्हणलो. L काय आहे, हाईट आहे. आणि बेस काय आहे, B1 प्लस B2 प्लस B3 अँड सो ऑन.
मग एरिया ऑफ कर्व्ड सरफेस काय मिळेल आपणाला, तर या ठिकाणी 1/2 इंटू B1 प्लस B2 हा काय असणार आहे, सर्कम्फरन्स असणार आहे पूर्ण, आणि सर्कम्फरन्स 2πr इंटू L इज इक्वल टू 2πr हा सर्कम्फरन्स आहे. मग एरिया ऑफ कर्व्ड सरफेस काय मिळेल, हे 2 कॅन्सल होतील, πrl मिळेल. ही संकल्पना थोडी व्यवस्थित पहा, कारण या ठिकाणी जेव्हा आपण त्याचं नेट काढण्याचा प्रयत्न करतो मग बरेच विद्यार्थी असं म्हणतील की या ठिकाणी त्याचा जो काही कर्व्ड सरफेस एरिया आहे याचं जर नेट आपण काढलं तर ते सुद्धा सर्कल मिळतं का, ते सुद्धा सर्कल मिळतं का, हा प्रश्न आहे. तर या ठिकाणी म्हणून ही कन्सेप्ट थोडी व्यवस्थित पहा. आता याच्यामध्ये जर आपण बेसचा एरिया जर ऍड केला तर आपल्याला टोटल सरफेस ऑफ कोन मिळणार आहे. मग एरिया ऑफ बेस इज इक्वल टू πr², आणि या दोघांचं ऍडिशन जर केलं तर आपल्याला सरफेस एरिया ऑफ कोन या ठिकाणी मिळू शकतो. सरफेस एरिया ऑफ कोन, शंकूचे पृष्ठफळ. आता या ठिकाणी हे शंकूचे वक्र पृष्ठफळ असणार आहे, हे शंकूच्या तळाचे क्षेत्रफळ असणार आहे, आणि हे शंकूचे एकूण पृष्ठफळ असणार आहे πrl इन प्लस πr². या ठिकाणी πr कॉमन जर घेतलं आपण तर आपल्याला मिळेल πr इन ब्रॅकेट l प्लस r. तर अशा पद्धतीने आपण कोनचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट केला. त्यानंतर राहतो काय, स्पियर, सरफेस एरिया ऑफ स्पियर. आता या ठिकाणी ही संकल्पना अतिशय सोपी आहे. आपण एकच या ठिकाणी लक्षात ठेवायचे, कोणत्याही स्पियरचा सरफेस एरिया हा त्याच रेडियसचे आपण 4 सर्कल्स घेतले तर 4 सर्कल्सचा जेवढा काही सरफेस एरिया मिळणार आहे तो सरफेस एरिया हा त्या स्पियरचा असणार. म्हणून सरफेस एरिया ऑफ स्पियर इज इक्वल टू 4πr². मी आधीच सांगितलं, हा उल्लेख केलेला होता. आता या ठिकाणी हा एरिया कॅल्क्युलेट करण्यासाठी या ठिकाणी फोर्थ फिगर मध्ये थोडं आपण काळजीपूर्वक पाहिलं तर आपल्या आणखीन दुसऱ्या पद्धतीनं लक्षात येईल की समजा हा सिलेंडर घेतलेला आहे, ज्या सिलेंडरची हाईट किती आहे, 2r आहे. हाईट किती आहे, 2r आहे, आणि या स्पियरची रेडियस काय आहे, r आहे. हा स्पियर जर त्या रेडियस r आणि हाईट 2r असलेल्या सिलेंडर मध्ये टाकला तर या ठिकाणी त्याचा सरफेस एरिया काय मिळतोय पहा, त्याचा सरफेस एरिया काय मिळतोय, आणि त्याच्या सरफेस एरिया वरून आपण या ठिकाणी 2πrh म्हणतो. h काय आहे, 2 आहे. 2πrh, h मीन्स 2r, means 2πr into 2r means 4πr². लक्षात आले. या ठिकाणी पहा, याचा मी कर्व्ड सरफेस एरिया काढायलोय, कोणाचा, सिलेंडरचा. 2πr into h, h means 2r, 2πr into 2r 4πr². हा आपणाला कशाचा सरफेस एरिया मिळणार आहे, स्पियरचा मिळणार आहे. हे मी स्पियर घेतलं तर काय असेल, तर या ठिकाणी 3πr² मिळेल, कारण हा जो काही या ठिकाणी शेडेड पार्ट आहे या शेडेड पार्टचा एरिया हा 2πr² असेल, आणि हा जो काही फ्लॅट सरफेस या ठिकाणी मिळणार आहे, आणि हा फ्लॅट सरफेस म्हणजे एक सर्कल असणार आहे, त्याचा 1πr² म्हणजे 3πr². या ठिकाणी बरेच विद्यार्थी या ठिकाणी टोटल सरफेस ऑफ स्पियर 4πr², आणि ज्यावेळी त्यांना अर्धगोलाचे पृष्ठफळ काढा म्हणलं जातं त्यावेळी ते सरळ 2 लिहितात, परंतु असं नाही. त्याला काय लिहावं लागेल, 3πr² लिहावं लागेल. आणि वेगवेगळ्या
उदाहरणामध्ये त्या उदाहरणानुसार आपणाला बदलावं लागतं. असं काही नाही की हा फॉर्म्युला आम्ही प्रत्येक ठिकाणी वापरू. काही ठिकाणी आम्हाला फक्त 2πr² बी घ्यावा लागेल, ते लक्षात ठेवा. मग त्या उदाहरणावरून त्या एक्झाम्पलवर ते अवलंबून आहे. आता यानंतर आपण शेवटची जर फिगर पाहिली तर ती असेल फ्रस्टम ऑफ कोन, शंकुच्छेद. आता शंकुच्छेदाची फिगर जर या ठिकाणी पाहिली तर अशा पद्धतीची असेल. आता याचा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करत असताना आपण काय करावं हे पहा. आता समजा या ठिकाणी याच्या टॉपची रेडियस ही स्मॉल r आपण गृहीत धरली आणि बेसची कॅपिटल R, परपेंडिक्युलर हाईट h, लंब उंची h आणि तिरकस उंची l. मग आता या ठिकाणी आपल्याला टॉप आणि बॉटमचा एरिया काढायला काय अवघड जाणार नाही. टॉपचा एरिया काय असेल πr², बेसचा एरिया काय असेल πR². तर या ठिकाणी पहा, आपल्याला प्रश्न कुठं निर्माण होतोय, कर्व्ड सरफेस एरियामध्ये. आता या ठिकाणी या कर्व्ड सरफेस एरियामध्ये नेमका प्रश्न काय आहे आणि या ठिकाणी तो एरिया आपण कसा कॅल्क्युलेट करणार आहोत ते पहा. आता या ठिकाणी पाय इन ब्रॅकेट r+r इंटू l हा कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम असेल. आता या ठिकाणी हे कसं लिहिलं मी, आणि टोटल सरफेस एरिया ऑफ कोन ऑफ फ्रस्टम ऑफ कोन पाय r+r इंटू l प्लस πr². हा एरिया मी यापूर्वी सांगितलाय कसा काढायचा. फक्त प्रश्न या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी तुम्हाला कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टमचा प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय करा की तुम्ही पूर्ण आकृती काढा आणि त्या ठिकाणी सिमिलॅरिटी ही संकल्पना वापरून हा फॉर्म्युला तुम्ही डिराईव्ह करू शकता. या ठिकाणी आपण फ्रस्टम ऑफ कोनचा जो काही कर्व्ड सरफेस एरिया आहे याचं डेरिव्हेशन या ठिकाणी दिलेलं नाही, कारण त्याचं डेरिव्हेशन खूप मोठं होईल. त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ तयार होईल. आता फक्त आपण एवढंच लक्षात ठेवा की कर्व्ड सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम ऑफ कोन इज इक्वल टू पाय इन ब्रॅकेट r+r इंटू l. आता काही पुस्तकामध्ये याला r1 r2 असं म्हणले, त्याला तुम्ही रिप्लेस करून घ्या. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या सॉलिड शेपचे सरफेस एरिया कसे काढतात हे या ठिकाणी पाहिलेलं आहे. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की याच्या ॲप्लिकेशन्स ऑफ दिस फॉर्म्युले. आता या फॉर्म्युल्याचं ॲप्लिकेशन कसं करावं लागेल, ते वापरावे कसे लागतील वेगवेगळ्या पद्धतीनं, त्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा पाहणार आहोत. आणि या ठिकाणी फ्रस्टममध्ये l इज इक्वल टू ही स्लॅन्ट हाईट कशी काढायची, तर √h² प्लस r मायनस r ब्रॅकेट स्क्वेअर. याच पद्धतीनं आपल्याला स्लॅन्ट हाईट h, r, l, r आणि h मध्ये काय संबंध असतो हा आपण कोनामध्ये पहा. कोनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी काय आहे, l² इज इक्वल टू h² प्लस r². ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण हा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करू शकतो. धन्यवाद.